शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो भारत ॲग्री मराठी युट्यूब चॅनलमध्ये. ज्या प्रकारे तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात, आजचा व्हिडिओ असणार आहे उन्हाळी मिरची लागवडीबद्दल. आणि मी तुम्हाला उन्हाळी मिरची लागवडीची A to Z माहिती देणार आहे दोन भागामध्ये. हा भाग 1 आहे. भाग 1 मध्ये आपण जमिनीची तयारी, हवामान, व्हरायटी, बीज मात्रा, बेसल डोस, खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन या सर्व गोष्टी पाहणार आहोत. सोबतच लागवडीचे व्यवस्थापन देखील पाहणार आहोत की लागवडीचं अंतर कसं ठेवायचं आहे. आणि भाग 2 मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या कीड रोगासाठी कोणत्या फवारणी आपल्याला घ्यायच्या आहेत. म्हणजे खत व्यवस्थापनाचं शेड्यूल आता बघतोय आणि भाग 2 मध्ये आपण फवारणीचं शेड्यूल बघणार आहे. त्यामुळे तुम्ही जर मिरची लागवड करणारे शेतकरी असाल किंवा लागवड केली असेल किंवा लागवड करणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. माझी विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढे जाण्या अगोदर आणि आधीच सांगतो व्हिडिओ थोडासा मोठा असणार आहे, त्यामुळं एकांतात बसा, घाई करू नका आणि सावकाश व्हिडिओ पहा. खूप महत्त्वाची माहिती आहे. महाराष्ट्रामध्ये आपण जर खास करून मिरची लागवडीचे प्रमुख जिल्हे पाहिले तर मिरची लागवड आपल्याला महाराष्ट्रामध्ये नागपूर, चंद्रपूर, अमरावती, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, धुळे आणि उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला दिसून येते. उस्मानाबाद हे चुकीचं आहे, आता याला आपण धाराशिव म्हणू शकतो. हे प्रमुख जिल्हे आहेत. बऱ्याच बाकीच्या भागात देखील आपल्याला मिरचीची लागवड दिसून येते, परंतु अग्रेसर जिल्हे जर पाहिले तर हे आहेत. त्याच्यानंतर आपण काय बघणार आहोत, मी जसं सांगितलं जमीन, हवामान, त्याच्यानंतर व्हरायटी, एकरी बियाणं किती लागतं, पूर्वी लागवड करण्यापूर्वी मशागत कशी करायची आहे, लागवडीची पद्धत आपल्याला कशी ठेवायची आहे, खत व्यवस्थापन कसं करायचं आहे, पाणी व्यवस्थापन कसं करायचं, इथपर्यंतच्या गोष्टी आपण भाग 1 मध्ये पाहणार आहोत. आणि हा जो मुद्दा आहे तो मी तुम्हाला भाग 2 मध्ये सांगणार आहे. म्हणजे कारण का तर एकच व्हिडिओ आपण एवढा केला तर तो खूप मोठा होणार आहे. त्यामुळे भाग 1 मध्ये आपण पाणी व्यवस्थापनापर्यंतचे मुद्दे पाहणार आहोत आणि भाग 2 मध्ये आपण कीड रोग व्यवस्थापन पाहणार आहोत. ठीक आहे, पटकन पुढे जाऊया. तर कशा प्रकारचं हवामान आणि जमीन तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. बघा, मिरची हे पीक उष्ण आणि दमट हवामानामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे येतं. आपण जर मिरचीच्या एकंदरीत वाढीसाठी जर तापमान पाहिलं तर ते 25 ते 35 डिग्री सेल्सिअस आहे. आणि जर बियाण्याची उगवण पाहिली तर 18 ते 27 डिग्री सेल्सिअस मध्ये बियाण्याची खूप चांगल्या प्रकारे उगवण झालेली दिसून येते. उन्हाळ्यामध्ये खास करून मध्यम पाण्याचा चांगला निचरा होणारी आणि सेंद्रिय घटकांचं समृद्ध प्रमाण असणारी जमीन तुमच्यासाठी चांगली आहे. म्हणजे काय, जर पीएच आपण जर पाहिला मित्रांनो तर तो पीएच तुमच्या जमिनीचा 6 ते 7 असणं आवश्यक आहे. म्हणजे 6.5 ते 7 असणं आवश्यक आहे. सेंद्रिय कार्बनचं प्रमाण जर पाहिलं म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन जर आपण पाहिला तर तो निदान तुमच्या जमिनीचा 0.5 ते 1 असणं आवश्यक आहे. हे जरी 2 घटक चांगल्या प्रकारे असतील तर नक्कीच त्या ठिकाणी मिरची पीक खूप चांगल्या प्रकारे येणार आहे. पुढे जाऊया मित्रांनो. मिरचीमध्ये खास करून उन्हाळी हंगामामध्ये जर मिरचीचा कालावधी पाहिला लागवडीचा तर फेब्रुवारी पूर्ण महिना ते 15 मार्च पर्यंत तुम्ही मिरचीची खूप चांगल्या प्रकारे लागवड करू शकता. काही अडचण येत नाही. फक्त उन्हाळ्यामध्ये लागवड करताना एक काळजी घ्यायची आहे की जो चहाचा कप असतो, कागदी कप, तो फक्त आपल्याला त्या होलमध्ये लावणं गरजेचं आहे. कारण जर उन्हाळ्यामध्ये तापमान जास्त वाढलं, मल्चिंग जर आपलं तापलं आणि त्याला जर आपलं रोप लागलं तर त्या ठिकाणी रोग मर होण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला तो कागदी कप न चुकता लावायचा आहे. एकरी किती बियाणं वापरावं तर 60 ग्रॅम बियाणं तुम्हाला प्रति एकराच्या लागवडीसाठी अतिशय पुरेसं आहे. जास्त काय अडचण नाही. आणि जर आपण हे पाहिलं म्हणजे व्हरायटीमध्ये जर पाहिलं तर वेगवेगळे सेगमेंट आहे. म्हणजे तेजा आहे, बलराम आहे किंवा पिकाडोर आहे. जसं आपण कलिंगडामध्ये बघतो की आईस बॉक्स आहे, जुबली ओहल आहे किंवा शुगर बेबी आहे, तसंच त्याच्यामध्ये तेजा 4, बलराम किंवा पिकाडोर आपल्याला हे सेगमेंट पाहायला मिळतात. आता सेगमेंट नुसार मी तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी सांगणार आहे. तर बघा सेगमेंट कसा असतो. तेजा 4 मध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या मिरच्या पाहायला मिळतात. जर आपण बलराम सेगमेंट पाहिला तर तो आपल्याला थोडासा अशा प्रकारचा पाहायला मिळतो. पिकाडोर तुम्ही मार्केटमध्ये बघितले असेल तर हा सेगमेंट तुम्हाला अशा प्रकारचा त्या ठिकाणी पाहायला मिळेल. कलर शिमला मिरची देखील तुम्ही पाहिली असेल, या पद्धतीची राहते. आणि हिरवी शिमला मिरची जी आपण रेग्युलर खातो ती अशा प्रकारची पाहायला मिळते. तर हे जवळपास 4 ते 5 सेगमेंट आपल्याला आतापर्यंत मिरचीमध्ये दिसून येतात. आणि सगळ्यात जास्त आपल्याकडे जो सेगमेंट असेल तो तेजा 4
आणि बलराम हा सेगमेंट आपल्याला पाहायला मिळतो. मार्केट खूप चांगला आहे. बाकी शिमला मिरची देखील करणारे बरेच लोक आहेत, परंतु रेग्युलर मध्ये जर आपण पाहिलं तर 2 सेगमेंट आपल्याला खूप पाहायला मिळतात. सेगमेंटनुसार मित्रांनो या ठिकाणी मी व्हरायटींची वेगवेगळी नावं दिलेली आहेत. यापैकी कोणतीही व्हरायटी तुम्ही डोळं झाकून जर निवडली तरी तुम्हाला खूप चांगलं उत्पादन मिळणार आहे. अंकुरची 2121 आहे, हायब्रिड व्हरायटी आहे, ती निवडू शकता तुम्ही. नेत्रा सीडची ॲस्टोस म्हणून F1 म्हणून एक व्हरायटी आहे. नेत्राची अंकुशा F1 म्हणून आहे. तुम्ही या व्हरायट्या खूप चांगल्या आहेत, तुम्ही ह्याच्यापैकी कोणतीही निवड करू शकता. VNR सीडची VNR 277 म्हणून एक व्हरायटी आहे. त्याच्यानंतर BSF कंपनीची आरमार खूप शेतकऱ्यांच्या आवडीची व्हरायटी आहे. त्याच्यानंतर तलवार सीडची कलस सीडची तलवार म्हणून एक व्हरायटी येते, ती पण चांगली आहे. त्याच्यानंतर हायवेजची आपल्याला गौरी म्हणून पाहायला मिळते, ती देखील खूप चांगली आहे. महिकोची नवतेज आहे, महिकोची तेजा 4 आहे, या तर व्हरायटी तुम्हाला माहितच असतील. त्याच्यानंतर सेमिनी सीडची सितारा गोल्ड आहे, सेमिनीची SVHA 1452 आहे. त्याच्यानंतर ॲडव्हान्टेज सीडची AK47, हिचं देखील बऱ्याच शेतकऱ्यांनी नाव ऐकलं असेल, खूप चांगली व्हरायटी आहे. आता शिमलामध्ये जर आपण पाहिलं तर सिंजेंटाची कॅप्सिकम हायब्रिड पॅलाडियन म्हणून एक व्हरायटी येते, खूप चांगली आहे. सिंजेंटाची इंद्र म्हणून एक येते शिमलामध्ये. त्याच्यानंतर सिंजेंटाचीच हायब्रिडमध्ये येते बॉम्बे म्हणून व्हरायटी, बॉम्बे, ही देखील खूप चांगली आहे. याच्यानंतर आयरिस असेल किंवा सरपन असेल, या देखील कंपन्यांच्या बऱ्याच व्हरायटी आहेत. आता रेहाना F1 म्हणून एक कलर कॅप्सिकम मध्ये खूप चांगली व्हरायटी आहे, ती देखील तुम्ही निवडू शकता. तर अशा प्रकारच्या व्हरायटी आहेत मार्केटमध्ये, ज्याच्यापैकी कोणतीही तुम्ही निवडू शकता. तुम्हाला जर आणखीन इतर दुसऱ्या कुठल्या व्हरायटींची माहिती हवी असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला कमेंट करा, मी त्याच्यावरती देखील उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. पटपट पाहूया की मशागत कशी करायची आहे. जेवढी चांगल्या प्रकारे तुम्ही मशागत कराल तेवढंच तुमचं पीक चांगलं येणार आहे. सुरुवातीला न चुकता आपल्याला खोल नांगरट करून घ्यायचे आहे. खोल नांगरट करून आपल्याला कमीत कमी 10 ते 15 दिवस आपलं जे शेत आहे ते चांगल्या प्रकारे उन्हामध्ये तापून द्यायचं आहे. का तर उन्हामध्ये शेत तापल्यानंतर ज्या काही जमिनीतील कीड आणि रोगांच्या वेगवेगळ्या पूर्वीच्या पिकातील अवस्था असतात त्या उन्हाच्या संपर्कात येऊन त्या ठिकाणी मरल्या जातात. त्याच्यानंतर आपल्याला 5 टन प्रति एकरी चांगलं अर्धवट कुजलेलं घ्या किंवा चांगलं कुजलेलं शेणखत 1 एकरावरती पसरून घ्यायचं आहे. मग रोटावेटर मारून आपल्याला ते शेणखत चांगल्या प्रकारे जमिनीमध्ये मिसळून घ्यायचं आहे आणि जमीन चांगल्या प्रकारे भुसभुशीत करून घ्यायची आहे. बेसल डोस हा एक खूप महत्वाचा विषय आहे कोणत्याही पिकातील खत व्यवस्थापनाचा. बेसल डोस जितका तुम्ही चांगला द्याल तितकंच तुमची माती चांगली राहते किंवा पिकाचं त्या ठिकाणी उत्पादन चांगलं येतं. बेसल डोस मी बघा काय काय दिले. 4 बॅग या ठिकाणी तुम्हाला निंबोळी पेंट दिलेली आहे. DAP तुम्हाला मी 2 बॅग दिलेला आहे. MOP म्हणजे पोटॅश तुम्हाला मी 1 बॅग दिलेला आहे. म्युरेट ऑफ पोटॅश घ्या. सल्फर 90% मी तुम्हाला 5 किलो दिलेला आहे. धानुका कंपनीचं मायकोर म्हणून एक दानादार स्वरूपातला त्या ठिकाणी मायकोराजा येतो, मी तुम्हाला तो 4 किलो दिलेला आहे. मायक्रोन्युट्रिएंट मध्ये तुम्हाला 10 किलो मायक्रोन्युट्रिएंट वापरायचा आहे. दाणेदार मायक्रोन्युट्रिएंट घ्या किंवा पाटील बायोटेकचं त्या ठिकाणी मायक्रोडील नावाचं किट येतं, ते तुम्ही वापरू शकता. तर अशा प्रकारचा बेसल डोस तुम्हाला त्या ठिकाणी वापरणं खूप गरजेचं आहे. मी तोच बेसल डोस तुम्हाला या ठिकाणी चित्र स्वरूपात दाखवलेला आहे की मायकोर धानुकाचं कसं येतं, मग तुम्हाला MOP कसा येतो, DUP कसा येतो. बेनसल्फर मध्ये आपल्याला बेनसल्फ वापरायचं आहे आणि चांगल्या प्रकारची, चांगल्या क्वालिटीची, चांगल्या कंपनीची निंबोळी पेंट वापरा. भरमसाठ बेसल तुम्हाला निंबोळी पेंट मध्ये पाहायला मिळते. फक्त चांगला वास आला म्हणजे निंबोळी पेंट चांगली असं नाही, निंबोळी पेंट तुम्हाला खात्रीशीर त्या ठिकाणी वापरायची आहे. हा झाला आपला बेसल डोस. लागवड कशी करावी, किती अंतरावरती करावी. बघा, सिंगल लाईन लागवड तुम्हाला जर करायची असेल तर आपल्याला बेडचा जो टॉप आहे, म्हणजे हा टॉप जो आहे बेडचा, तो टॉप निदान 2.5 ते 3 फुटाचा ठेवायचा आहे. 2 ओळीतील जे अंतर आहे, म्हणजे समजा ही एक बेड आहे आणि हा एक बेड आहे असं समजूया, तर ह्या 2 बेड मधील जे अंतर आहे मित्रांनो ते आपल्याला 4.5 फुटाचं ठेवायचं आहे. आणि 2 रोपामधील, म्हणजे हे रोप ते हे रोप अंतर, हे अंतर आपल्याला 1.5 फुटाचं ठेवायचं आहे. समजा 4.5 बाय 1.5 फुटावर तुम्ही जर लागवड केली तर 1 एकरामध्ये तुमची 6,455 रोपं बसू शकतात. मित्रांनो, तुम्हाला जर झिगझॅग पद्धतीने लागवड करायची असेल तर तुम्हाला जो बेडचा टॉप आहे तो बेडचा टॉप या ठिकाणी 3 फुटाचा ठेवायचा आहे, म्हणजे निदान आपल्या 2 चांगल्या ओळी बसतील. आणि 2 बेडमधील लॅटरल टू लॅटरल अंतर आपल्याला 5 फुटा ठेवायचं आहे आणि 2 रोपातील अंतर आपल्याला 1.5 ते 2 फुटाचं ठेवायचं आहे.
यानुसार तुमची जवळपास एकरी 4,500 ते 5,500 रोपं बसणार आहेत. झिगझॅग पद्धतीने लागवड करा किंवा सिंगल लाईन पद्धतीची लागवड करा, तुम्हाला दोन्हीमध्ये खूप चांगले रिझल्ट मिळतात. मी रिकमेंड करेल झिगझॅग पद्धतीने लागवड करा, कारण दोन्ही बाजूने बेड चांगल्या प्रकारे अपटेक केला जातो. एकाच बाजूने लागवड न करता तुम्ही झिगझॅग पद्धतीने करा, तुम्हाला अतिशय उत्तम रिझल्ट त्या ठिकाणी मिळतो. हा एक खूप महत्वाचा विषय आहे की लागवडीनंतर आळवण्या कोणत्या कराव्या. मिरचीमध्ये भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना हाच प्रश्न असतो. बघा, पहिलं आळवणीचे दिवस समजून घ्या. पहिली आळवणी रोप लागवडीनंतर 3ऱ्या दिवशी, दुसरी आळवणी रोप लागवडीनंतर 8व्या दिवशी, तिसरी आळवणी रोप लागवडीनंतर 12व्या दिवशी आपल्याला घ्यायची आहे. पहिल्या आळवणीमध्ये गुळ 2 किलो, त्याच्यानंतर NPK बॅक्टेरिया 2 लिटर आणि ट्रायकोडर्मा विरिडी आपल्याला 2 लिटर घ्यायचा आहे. बघा, गुळ 2 किलो घेतला, NPK बॅक्टेरिया 2 किलो घेतले आणि ट्रायकोडर्मा विरिडी 2 लिटर घेतला. 400 लिटर पाण्याला एकत्र करायचं आहे. प्रत्येक रोपाजवळ 50 ते 60 मिली आपल्याला आळवणी करायची आहे. आळवणी करताना कधीही जमिनीमध्ये ऊन असेल याची काळजी घ्या. भर उन्हामध्ये आळवणी करू नका. आळवणी एकतर सकाळी लवकर किंवा सायंकाळी 4-5च्या नंतर करा. दुसऱ्या आळवणीमध्ये मी तुम्हाला जेयूचं विटागोल्ड दिलेलं आहे 50 ग्रॅम. 22 तुम्हाला 500 ग्रॅम घ्यायचा आहे आणि हमला आपल्याला 500 मिली घ्यायचा आहे. हे दोन्ही आपल्याला 400 लिटर पाण्याला एकत्र करून प्रति रोपाजवळ 50 ते 60 मिली औषध सोडायचं आहे. डायरेक्ट रोपावरती पडू देऊ नका, रोपाच्या दांड्यावर देखील पडू देऊ नका. आजूबाजूला आपल्याला ती नळी घालायची आहे, तिथं 50 ते 60 मिली सोडायचं आहे. 12व्या दिवशी 3 किलो 19-19-19 घ्यायचा आहे आणि मिलांज आपल्याला 2 किलो घ्यायचा आहे. 400 लिटरचं द्रावण तयार करा आणि प्रति रोप 50 ते 60 मिली आपल्याला आळवणी करायची आहे. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला आळवणीचं शेड्यूल करायचं आहे. याच्या व्यतिरिक्त बाकी काहीही वापरू नका. तुम्हाला गरज जर असेल तर याचा एक स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकताय. स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या, नंतर तुमच्या जवळ असल्यावर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. पुढे जाऊया. खूप महत्वाची गोष्ट आहे, ड्रिपनं कोणती कशी खतं द्यायची आहेत. मी फास्ट मध्ये सांगणार आहे कारण भरपूर सारी खतं या ठिकाणी दिलेली आहेत. खाली तुम्हाला दिवस आणि कोणतं खत आणि किती मात्रेमध्ये सोडायचं दिलेलं आहे, त्या खताचा वर फोटो देखील दिलेला आहे. आम्ही या ठिकाणी कोणतीही जाहिरात करत नाही. 1261 तुम्हाला कोणत्याही कंपनीचं घेऊ वाटतंय ते घ्या. भारत ॲग्री ॲपमध्ये तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन्स त्या ठिकाणी आहेत. पटकन आपण व्यवस्थापनावरती येऊ द्या. 15व्या दिवशी आपल्याला 1261 किंवा 448 1448 5 किलो वापरायचा आहे एक वेळा. ठीक आहे, 15व्या दिवशी 1261 किंवा 1448 5 किलो एक वेळा. त्याच्यानंतर 20 ते 25 दिवसाच्या दरम्यान आपल्याला 19-19 5 किलो अधिक मॅग्नेशियम सल्फेट 2 किलो द्यायचा आहे एक वेळा. हे सर्व एक वेळा दिलेले आहेत. बरोबर प्रॉपर दिवसावाईज तुम्हाला नियोजन दिलेलं आहे. 30व्या दिवशी मित्रांनो कॅल्शियम नायट्रेट 3 किलो अधिक बोरॉन तुम्हाला 500 ग्रॅम द्यायचं आहे. याच्यानंतर 35व्या दिवशी 1261 3 किलो अधिक 13-0-25 आपल्याला 3 किलो वापरायचा आहे. 45व्या दिवशी आपल्याला 13-13 5 किलो अधिक मायक्रोन्यूट्रन 500 ग्रॅम वापरायचा आहे. मायक्रोन्यूट्रन मध्ये भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. हे चिलेटेड मायक्रोन्यूट्रन आहे पाटील बायोटेकचं, किंवा तुम्ही महादनचं त्या ठिकाणी वापरू शकता, किंवा मार्केटमध्ये अजून एक नवीन कंपनी आहे IFC इंडियन फार्मर कंपनी, त्यांचं देखील खूप चांगलं आहे. 55व्या दिवशी तुम्हाला 13-13 5 किलो अधिक मॅग्नेशियम सल्फेट 2 किलो द्यायचं आहे. हे सर्व एक वेळा आहे, ड्रिपच्या माध्यमातून द्यायचं आहे, आळवणी नाही. 65 ते 70व्या दिवशी आपला 13-0-25 5 किलो अधिक कॅल्शियम नायट्रेट 3 किलो अधिक बोरॉन 500 ग्रॅम ड्रिपच्या माध्यमातून सोडायचं आहे. त्याच्यानंतर 80व्या दिवशी 0-34 5 किलो अधिक मायक्रोन्यूट्रन 500 ग्रॅम अधिक मॅग्नेशियम सल्फेट 2 किलो आपल्याला प्रति एकरी द्यायचं आहे. सर्व जे काही मात्रा आहेत त्या 1 एकराच्या आहेत, तिथं कन्फ्युजन करू नका. त्याच्यानंतर 85 ते 90व्या दिवशी आपल्याला जीवाणूची एक आळवणी करायची आहे. त्याच्यामध्ये NPK बॅक्टेरिया आपल्याला 2 लिटर घ्यायचे आहेत, मायक्रोरायझा 100 ग्रॅम घ्यायचा आहे आणि काळा गुळ आपल्याला मित्रांनो 2 किलो घ्यायचा आहे. 1 एकरासाठी शक्य झाल्यास 1 दिवस आधी हे बिजू घाला आणि दुसऱ्या दिवशी ड्रिपनं सोडा. 100 ते 110व्या दिवशी आपल्याला 13-0-25 5 किलो कॅल्शियम नायट्रेट 3 किलो अधिक बोरॉन 500 ग्रॅम ड्रिपच्या साह्यानं सोडायचं आहे. 120 ते 130व्या दिवशी 12-61 3 किलो अधिक 13-0-25 3 किलो अधिक मायक्रोन्यूट्रन मिक्स मायक्रोन्यूट्रन 500 ग्रॅम घ्यायचं आहे. इथं शक्य झाल्यास जिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रन घ्या. 130 ते 140व्या दिवशी 13-13 5 किलो अधिक मॅग्नेशियम सल्फेट 2 किलो आपल्याला वापरायचा आहे. 140 ते 150व्या दिवशी 5 किलो आपल्याला 0050 वापरायचा आहे अधिक कॅल्शियम नायट्रेट 3 किलो अधिक बोरॉन 500 ग्रॅम वापरायचा आहे. 160व्या दिवशी 13-13 5 किलो अधिक मायक्रोन्यूट्रन 500 ग्रॅम वापरायचा आहे.
आणि 170 ते 180व्या दिवशी शेवटचा डोस आपल्याला 13-0-45 5 किलो वापरायचा आहे. मित्रांनो, एवढी खतं मिरची पिकासाठी लागतात. आता ही 100% फॉलो करायची का? तर हे एक शेड्यूल आहे. तुम्ही जरी वापरलं तरी काय अडचण नाही. पण पिकाच्या वाढीनुसार आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की ही ग्रेड सोडायची का ह्याच्याला दुसरे ग्रेड वापरायची. कारण कसं होतं, मिरची पीक ही खूप सेन्सिटिव्ह आहे पाणी, कीड रोग किंवा खताला. एखाद्या जरी खताची त्या ठिकाणी कमतरता निर्माण झाली तर मिरची पीक लगेच दाखवतं. कीड रोगाचा प्रकोप आला तरी ते मिरची पीक लगेच दाखवतं. मुळांची वाढ चांगली नाही तरी तुम्हाला लगेच पिकावरती दिसतं. व्हायरस आल्यावर तर बोलूच नका. म्हणून पिकाचं निरीक्षण डेली करा, मग ठरवा की याच्यापैकी कोणती गोष्ट करायची. परंतु हे जे दिलेलं आहे विद्यापीठाच्या शिफारशीनुसार मात्र आहे, तर अतिशय सुटसुटीत दिवसानुसार आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पाणी व्यवस्थापन. बघा मित्रांनो, आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन बरेच शेतकरी प्रत्येक पिकाला विचारतात की पाणी किती दे. पाणी हे 100% तुमच्या भागातलं आता सध्याचं वातावरण काय आहे, तापमान काय आहे, जमिनीचा प्रकार काय आहे याच्यावरती अवलंबून असतं. तरी देखील एक अंदाजे म्हणू शकतो की आपण वापशावरती पाणी द्या, 7 ते 8 दिवसाच्या अंतराने द्या, किंवा ड्रीप असेल तर दररोज थोडं थोडं दिलं चालतं, 2-3 दिवसाच्या अंतराने थोडं थोडं दिलं चालतं. कधीही आपल्याला वापशावरती पाणी द्यायचं आहे, म्हणजे जमिनीमध्ये 50% हवा आणि 50% पाणी मेंटेन राहील, ह्याला आपण वापसा कंडिशन म्हणतो. कारण याच वापसा अवस्थेमध्ये खतांचा आपटे किंवा मुळांची वाढ किंवा पिकाची वाढ चांगली होते. उगाच सारखी जमीन ओली ठेवू नका किंवा पाण्याचा ताण देखील देऊ नका, वापशावरती पाणी द्या. तुम्हाला 16 mm चं लॅटरल खूप पुरेसं आहे जर तुम्हाला ड्रिपनं पाणी व्यवस्थापन करायचं असेल तर. समजा तुम्ही डबल लॅटरल वापरलं तर आणखीन उत्तम, तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतात. दोन्ही साईडून चांगला आणि पटकन बीड भेटला जातो. तर मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, याचा फोटो काढून घ्या. आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की कशा प्रकारे आपल्याला मिरची पिकाचं लागवडीपासून काढणीपर्यंत नियोजन करायचं आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ इथं संपत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हवामान, जमीन, लागवड हंगाम, व्हरायटी, एकरी बियाणं किती लागतं, जमिनीची मशागत कशी करायची आहे, लागवड पद्धत, खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन इथपर्यंतचे मुद्दे पाहिले आहेत. हा होता भाग 1. आणि लवकरच आपण कीड रोग व्यवस्थापन एक्सप्लेन करणारा भाग 2 देखील घेऊन येणार आहोत. तुम्हाला आजच्या व्हिडिओमधील आमचा भाग 1 कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना भाग 2 देखील पाहायला आवडेल ते देखील कमेंट करा. मी लवकरच तुम्हाला भाग 2 देखील घेऊन येणार आहे. मिरची पिकाबद्दल तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका असल्यास कमेंट करा. प्रत्येक कमेंटला उत्तर देणार आहे. आणि तुम्हाला याच्या व्यतिरिक्त कोणत्या पिकावरती आमच्या चॅनलवरती व्हिडिओ पाहायला आवडतील ते देखील सांगा. त्याच्यावरती देखील आपण प्रयत्न करू. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.